एकाच कंपनीत काम करणारे दोन मित्र, दोघांचा पगार 50,000 रुपये. 5 वर्षानंतर एकाकडे लाखोची बचत आणि दुसरा अजूनही पैशासाठी धडपडतोय. फरक फक्त 5 मनी मॅनेजमेंट नियमांचा. आज आपण तेच 5 नियम पाहूया. नियम 1. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम, स्वतःला आधी पैसे द्या. बहुतेक लोक आधी खर्च करतात आणि उरलं तर बचत करतात. पण श्रीमंत लोक आधी बचत करतात आणि नंतर खर्च करतात. पगार मिळाला की किमान 20% रक्कम लगेच बचतीसाठी बाजूला काढा. उरलेल्या पैशामध्ये संपूर्ण महिना चालवा. हा छोटासा बदल तुमचं आर्थिक भविष्य बदलू शकतो. नियम 2. जीवनात संकट कधीही येऊ शकतं. नोकरी जाणं, आजारपण, अपघात किंवा अचानक मोठा खर्च. म्हणून प्रत्येकाकडे इमर्जन्सी फंड असणं खूप गरजेचं आहे. तुमचा इमर्जन्सी फंड किमान 3 ते 6 महिन्याच्या खर्चाइतका असावा. उदाहरणार्थ, जर तुमच्या महिन्याचा खर्च 20,000 रुपये असेल तर तुमचा इमर्जन्सी फंड 60,000 ते 1,20,000 रुपयापर्यंत असावा. हा फंड कधी वापरायचा? नोकरी गेली तर, मोठा हॉस्पिटल खर्च आला तर, किंवा अचानक मोठी आर्थिक अडचण आली तर. पण शॉपिंगसाठी किंवा फिरायला जाण्यासाठी कधीही नाही. नियम 3. गरज आणि इच्छा यातील फरक ओळखा. खरेदी करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच याची गरज आहे का? अन्न, औषध, घरभाडे आणि शिक्षण या गरजा आहेत. पण नवीन मोबाईल, महागडे घड्याळ, ब्रँडेड शूज या बहुतेक वेळा इच्छा असतात. लक्षात ठेवा, प्रत्येक आवडती गोष्ट गरजेची नसते. नियम 4. फक्त पैसे साठवून कोणीही श्रीमंत होत नाही. पैसे वाढवावे लागतात. म्हणून पैशाला कामाला लावा. फक्त बचत नाही, गुंतवणूकही करा. गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, जसे की SIP, म्युच्युअल फंड, FD आणि गोल्ड. लहान रक्कम असली तरी सुरुवात करा, कारण वेळ आणि चक्रवाढ ही संपत्ती निर्माण करतात. नियम 5. पाचवा आणि शेवटचा नियम, प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवा. चहा, नाश्ता, खरेदी हे छोटे खर्च मिळून महिन्याच्या शेवटी मोठी रक्कम बनतात. पैसा कमावणं महत्त्वाचं आहे, पण पैसा टिकवणं आणि वाढवणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. ज्याला हे कौशल्य जमलं तोच आर्थिकदृष्ट्या मजबूत बनतो. आज आपण पैशाचे व्यवस्थापन करण्याचे 5 महत्त्वाचे नियम पाहिले. आता मला कमेंटमध्ये सांगा, यापैकी तुम्ही कोणता नियम आजपासून सुरू करणार? व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच उपयुक्त आर्थिक माहितीसाठी प्रॉफिट पार्ट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.